श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत साऊथ स्पेशल डिश, जी की आपण उडदाच्या डाळीने बनवणार आहोत, म्हणजे अर्थातच उडदाच्या डाळीचे मेदू वडे. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. त्यासाठी इथे मी एका बाउल मध्ये एक बाउल उडद डाळ घेतलेली आहे आणि ती 3-4 तास भिजत ठेवली होती. परत 2-3 वेळेस आपण धुवून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक अशी वाटून घेणार आहोत. महत्त्वाची एक टीप आहे की आपण डाळ वाटते वेळेस पाणी अजिबात टाकायचं नाही. पूर्ण पाणी काढून आपण डाळ वाटून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर छान अशी बारीक डाळ वाटलेली आहे. आता आपण ही एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत. मी एकदम साधे असे वडे बनवत आहे. तुम्ही यामध्ये हिरवी मिरची किंवा खोबऱ्याचे काप पण टाकू शकता. मी एकदम साधे बनवत आहे, त्यामुळे मी फक्त मीठ टाकलेलं आहे आणि असं हाताने आपल्याला 2-3 मिनिटं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यामुळे पीठ थोडंसं असं हलकं होतं आणि आपले वडे एकदम असे छान कुरकुरीत आणि सॉफ्ट असे होतात. अशा प्रकारे मी 3-4 मिनिटं हे हाताने असं फेटून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपण वडे बनवून घेणार आहोत. पाण्याचा हात लावायचा, नाहीतर हे उडदाच्या डाळीचे पीठ एकदम चिकट असतं, त्यामुळे ते हाताला सारखं चिकटतं. त्यामुळे थोडा पाण्याचा वापर करायचा आणि अशा प्रकारे आपण करून वडा बनवून घेतलेला आहे हातावरती. 2 प्रकारे मी तुम्हाला वडा बनवून दाखवते. तर बघू शकता असं आपण आतमध्ये होल करायचं. हे बघा अशा प्रकारे आपण करून घेतलेलं आहे. आता आपण हे तेलामध्ये सोडूयात. तेल चांगलं गरम झालेले आहे. जास्त पण कडक तेल करायचं नाही. आता मी एक तुम्हाला वाटीवर असा मेदूवडा बनवून दाखवत आहे. तुम्हाला जो इझी पडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. हे बघा अशा प्रकारे थोडं पाणी वापरायचं. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी वाटी अशी पलटी करायची. ऑटोमॅटिक वडा असा तेलात पडतो, जास्त एफर्ट्स काही लागत नाहीत. बघू शकता तुम्ही आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वडे चांगल्या प्रकारे असे खरपूस तळून घ्यायचे आहेत, ब्राऊन होईपर्यंत. सेम मार्केटमध्ये मिळतात तशी आपली मेदू वडे होतात. फक्त 1-2 टिप लक्षात ठेवायच्या. डाळ वाटते वेळेस पाणी अजिबात टाकायचं नाही. अशीच डाळ वाटून घ्यायची आणि वडे बनवते वेळेस हाताला पाणी वापरायचं, म्हणजे आपले वडे हाताला चिकटत नाहीत, छान होतात. तुम्हाला मी अशा प्रकारे अजून 1-2 वडे असे वाटीवरती बनवून दाखवते, कारण जे नवशिकाऊ आहेत त्यांना खूप उपयोगी पडेल. सेम मी वाटीला पण थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि हाताला पण, आणि उडदाच्या डाळीचा गोळा बनवून वाटीवर ठेवून परत बोटाला पाणी लावलेलं आहे आणि त्याने असं होल केलेलं आहे आणि असं अलगद आपल्याला तेलामध्ये वडा सोडून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. सेम प्रोसेस. वाटीला थोडंसं पाणी लावलेलं आहे हलकंसं, हाताला पण सेम असा गोळा करायचा आणि बोटाला पाणी लावून होल करून घ्यायचं. पटकन होल होतं आणि अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचा. बघू शकता तुम्ही एकदम दिसायला पण सुंदर, जशी मार्केटमध्ये मिळतात तशीच वडे तसेच तयार झालेले आहेत आपले मेदू वडे. माझ्या मुलाला तर खूप आवडले. मी ज्या टिप्स सांगितल्या त्या वापरून तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. तुमचे पण असे एकदम छान असे वडे बनतील.
बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपले सगळे वडे बनवून तयार झालेले आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी असा आपला मेदू वडा झालेला आहे. तर आपली मस्त अशी ही साऊथ इंडियन डिश मेदू वडा तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. इथे मी नारळाची चटणी बनवलेली आहे आणि सांबार बनवलेला आहे. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.